हे बघा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण आपल्या प्रोडक्ट्सची क्वालिटी उत्तम मेंटेन करतो. सो हॅव दॅट कॉन्फिडन्स दॅट वी आर द बेस्ट. आणि हा जो तुमचा सेल्स मधला कॉन्फिडन्स असणार आहे ना, तोच तो ऑर्डर्स मध्ये कन्वर्ट होतो. ओके, म्हणजे तुम्ही त्याच हिशोबाने माइंडसेट ठेवा की हॅलो हॅलो मॅम. मिस्टर परब, आपलं ऑफिसचं टायमिंग 8:30 आहे शार्प. आय नो. ऍक्च्युली काय झालं ना मॅम, हे आमच्या हिने सांगितलं नाही का तुम्हाला? काय ग? काय सांगू मॅम? काय काय सांगू? काय सांगू मॅम तुम्हाला? ऍक्च्युली काय आहे ना, अवनीचे वडील आहेत ना, म्हणजे ती त्यांना दादा म्हणते, तर त्यांचा ना थोडा तब्येतीचा इश्यू आहे. म्हणजे ते आजारीच असतात बऱ्याचदा. तर त्याचं झालं असं की अवनी सकाळी ऑफिसला निघाली होती. तर ती मला म्हणाली की मी अमरनाथला जाते, दादांची औषधं संपली आहेत, ती घेऊन मी अमरनाथला जाते. तर मी तिला म्हटलं, अगं तू कशाला जाते, तू ऑफिसला जा, तुझं काहीतरी ऑफिसमध्ये महत्वाचं काम आहे ना, मी औषधं घेऊन जातो ना अमरनाथला. असं ते आमचं ठरलं. मग मी स्वतः औषधं घेतली, ती औषधं घेऊन अमरनाथला गेलो. तिथे त्यांना ती औषधं दिली, त्यांची विचारपूस केली, थोडा वेळ त्यांच्याजवळ बसलो आणि अक्षरशः मॅम खरं सांगतो तुम्हाला, मी काही खाल्लं पण नाही, पाणी सुद्धा प्यायलं नाही. लिटरली मी लगेच कामाला लागलो. अवनी, अगं तू सांगितलं नाहीस तुझ्या बाबांबद्दल. म्हणजे मी त्या दिवशी भेटले त्यांना, पण मला माहिती नव्हतं ते. नाही नाही, काही लागलं तर सांग. किती खोटारडे आहात तुम्ही. हळू हळू. तुम्हाला कारणच द्यायची असतील ना, तर तुम्ही आजारी आहात किंवा तुमची आई आजारी आहे असं सांगा. माझ्या नातेवाईकांना मध्ये नका घेऊ. मला अजिबात आवडत नाही, सांगून ठेवते. हे बघ, 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या आईला, तिचाच फोन आहे. जर तुझ्या बडबडीमुळे तिला जर काही झालं किंवा झालं असेल तर आयुष्यभरासाठी गिल्ट येईल तुला. हा आई बोल. कसा आहेस बाळा? काय आला दिवस काढतोय, चढ रे भोपळ्या, टुनुक टुनुक करत. आता तो भोपळा विसर. अरे तुझ्यासाठी चांगलं स्थळ आणलंय मी. काय काय नाही काय नाही, रिलॅक्स रिलॅक्स. काय काय नाही काय नाही, बसा बसा. हे आपल्या तुला नाही ग हे. हा हा बोल. काय दचकायला काय झालं? आयुष्यभर हीच धोंड गळ्यात बांधून फिरायचं का तुला? तू ना कधी कधी जाम भारी बोलतोस आणि करेक्ट बोलतोस. अरे मुलगी शिकलेली आहे, 12वी पास आहे. कितवी? अरे 12वी. या तुझ्या भातुकलीच्या लग्नाबद्दल तिला काही बोलू नकोस हा. नाही नाही, मला काय वेळ लागलाय का? त्या बाबतीत तू निश्चिंत राहा, बाकी तू म्हणशील तसं होईल. हा ठेवतो. आईचा फोन. आईचा का? बरं आहे ना? विचारपूस करतोय आपलं सासूबाईंची. हा बोल. सिटू, ऐक ना, एक आनंदाची बातमी आहे. काय ग? अगं आपल्याला नवरात्रीत खूप मोठी ऑर्डर मिळाली. 500 पुरणपोळे बनवायचे. 500? हो ना. मला माहितीये. येशील ना मग? असं तासाभरात काम संपेल, मी येत. बर, भेटू. बाय. सुमन, ऐक ना, आपल्याला खीर त्याच दिवशी करावी लागेल. पुरणपोळीची तयारी आत्तापासूनच सुरू करूया. आजच सुरू करायला घेऊया, काय हो? हा, आणि लाडू आधी बनवून ठेवू. बरं, जरा बघ, बदाम, काजू आणि चारोळ्या आल्यात का, तेवढे पुरतील का बघ. आणि ऐक ना, वेलची पूड जरा जास्तीची करून ठेवूया. चालेल. ताता, ते चारोळे आणायचे राहिले रे. यादीतलं सगळं सामान घेऊन आलो मी. तू चारोळ्या कशा काय विसरलास? काय हो तुम्ही,
आधीच इथे कामाचा एवढा गोंधळ आणि त्यात तुम्ही. इट्स ओके. हा मी घेऊन येऊ, नो टेन्शन. मी पण येतो. काकी आपलं अजून काय आणायचंय? आणि काही नाही, तेवढंच राहिले, जा पटकन जाऊन या. हो हो ऐक ना, इकडे ना. हे घे ना जरा. ते साखरेची गोणी उघड. भांड. चला, कोण कोण मला पुरणपोळ्या करायला मदत करणार आहे? अरे ओम, सावकाश. सॉरी मावशी. आई, हा इथे असणार आहे, मला फोनवर का नाही बोललीस तू? म्हणजे इथेच राहतो ना ओम, तो कुठे जाणार? बरं, मग मी जाते. स्वीटू हे काय अचानक? हा इथे असेल तर मी नाही थांबणार. स्वीटू, अशी का वागतेस? कुठे जाणार तू? ते मला नाही माहिती, पण तो इथे थांबणार असेल तर मी थांबणार नाही. आता तुम्ही ठरवा, एकतर तो इथे असेल नाही तर मी. स्वीटू, हे जरा अति होत आहे. एकाच ऑफिसात कामाला आहात ना तुम्ही, सोबत असता ना, मग इथे काय त्रास आहे तुला? आहे त्रास, कारण ते ऑफिस आहे आणि हे माझं घर आहे. तिथे नाईलाज असतो आई, इथे नाहीये ना. पण मी इथे तुम्हाला सगळ्यांना भेटायला आली, पण जर तो इथे थांबणार असेल आणि तुम्हाला मला भेटायची इच्छा नसेल तर हरकत नाहीये, मी जाते. स्वीटू, काय? थांब ना जरा. काय हट्टीपणा आहे हा? मी नाही हट्टीपणा करते आई. परमेश्वरा, अहो तुम्ही काय बघत बसलाय? समजवा ना तिला. काय समजव, काय बोलू मी? मावशी, इट्स ओके, मी जातो. अरे अरे दादा काय चाललंय तिचं आणि तू काय ऐकून घेतोय? हे बरोबर नाही, किती चुकीचं वागते तू. चल माझ्यावर. शांत हो. तुला स्वीटूचा राग येणं साहजिक आहे, कारण तुला माझी बाजू माहिती. स्वीटूला माहिती नाहीये ना, त्यामुळे तिला माझा राग येणं साहजिक आहे. आपण तिला समजून घ्यायला हवं, डोंट यू थिंक? तुझ्या बॅकफुटवर खेळतो ना, ह्याचा पण राग येतोय मला. बॅकफूट? ए चिन्या, ऐक ना. ते अरे ते हळू. चिन्या, काय करतोयस? लोकांचं आहे, तुटेल ना. तुटू दे, काय कामाचं आहे माझ्या. कामच करा तुम्ही. घरी काय चाललंय त्याच्याकडे लक्षात नका देऊ. मी काय चाललंय लक्षात येते रे माझ्या, पण मला असं वाटतं ना चिन्या, मी स्वीटूला सांगून टाका. सांगून टाका. शपथ दिलीये ना. शपथ काकीला दिली, आपल्याला नाही है ना. म्हणून मी सांगतोय, तुम्ही जा आणि स्वीटूला सांगून टाका काय ते. मी? घरातले मोठे तुम्हीच आहात ना. दादा आहे मोठा. पण दादानंतर मोठा कोण आहे? तुम्ही. मग हक्क कोणाला आहे? तुम्हाला. म्हणून सांगतोय बाबा, स्वीटूकडे जा आणि सगळं खरं खरं सांगून टाका. आता जातो आणि सांगून येतो. काय हो, काय झालं? काही नाही. स्वीटू, कामात आहेस? हो, तुला काही हवंय का? ते जरा बोलायचं होतं. बोल ना. आपला ओम आहे ना, त्याचं नाव काढू नकोस काका माझ्या समोर. काय हो, काय करताय तुम्ही इथे? हा स्वीटू बरोबर बोलायला आलोय.
गप्पा मारायची वेळ आहे काही? हा, इथे ढीगभर कामं पडलीत आमची. तुम्ही जा ना, बाहेर जा. अगं असं काय करते, 2 मिनिटं स्वीटूवर बोलू देत ना. कसं चाललंय ऑफिसचं काम तुझं? सगळं व्यवस्थित चाललंय ना? काय problem? निघता का? जा बाय, चल. असू दे, राहू दे. बघ असू दे, बोलते ते. अहो. ते बघ. स्वीटू, बाळा, हे बघ, त्यांना ना काही ना काहीतरी टाइमपास हवाच असतो. आपल्याला खूप काम आहेत की नाही? तू तुझं काम कर, तुम्ही जा ना बाहेर. अहो. स्वीटू, तुम्ही तू आवर बाळ, चल. काय झालं बोलत बोलत 6 मारली? नाही ना, तुझ्या आई मध्ये आली, बाहेर काढलं तिने मला. काय बाबा, एवढं साधं काम नाही जमलं तुम्हाला? आता बघा मी कसं सांगतो स्वीटूला, ते एकदम डायरेक्ट 6. स्वीटू, कामात आहेस? बोल, तुला पुरणपोळी करून देऊ का पटकन? 2 मिनिटं थांब, पटकन देते. हा हा, नाही 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 नाही, मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय. काय झालं? अगं, एक मिनिट ना. हा कॉल घ्यावा लागेल. एक आलो मी. हॅलो. हा बोल ग. अजून कसं नाही आला बाहेर? काय करतोय का आतमध्ये? हो, भेटू ना नंतर. तू सांगशील तेव्हा सांगशील. मी बोलतो नंतर. मूर्खा, फोनवर बोलतोयस? फोन ऑफिस मधून फोन आला होता. सुट्टीच्या दिवशी सुद्धा फोन येतात तुला कोणाचे? हॅलो रॉकी दादा. अरे अरे रॉकी दादा, रॉकी दादा. तू वाचवलंस. अरे रॉकीराव, तुम्ही कसे आलात अचानक? असं सहज आलं. ह्या ना, बसा ना. हा हा हा. मी चहा टाक. अरे नको. का पुरणपोळी करू पटकन? अरे नको, काय नको, मैं ना नाश्ता करके आया हूँ. नक्की ना? नाहीतर शेवचिवडाही आहे घरात. अरे खाकी, मी भूक लागली तर मी लाजणार आहे का? मी सांगेन ना तुम्हाला. रॉकी, अरे आप की राह देख रहा था, कैसे हो आप? व्हाट अ प्लेजेंट सरप्राइज. कैसे हो? मैं ठीक हूँ, तुम कैसे हो? ऑल वेल. ऑल वेल. मला जरा एक काम आहे, मी आलोच. अरे मैं अभी आया हूं. आलो, अरे चालोच. रुको ना तो. अरे ओम भाई, आलो चालोच. किधर जा? तू बस बस, I'll be back. ये अरे एक्चुअली ओम भाई ने कहा था कि बहुत बड़ी ऑर्डर आई है, सो मैं ना मतलब मैं मदद करने आया हूँ. अगं बाई, तुम्ही मदत करणार? अरे हाँ, अरे आप जो भी बोलो मैं करने को तैयार हूँ. मैं जल्दी जल्दी कुछ भी बोलो. काय खरंच करणार आहात का हाँ एक्चुअली. तुम्ही? बरं, मग ते तांदूळ निवडायचे आहेत. अहो वहिनी, आधी पाखडून घ्यायला लागतील. अरे वो कंबल लाओ, कंबल चाहिए उनको. नाही नाही, पांघरून नाही, पाखडून. ये क्या है मतलब? थांब, ती सुमन दाखवेल तुम्हाला. सुमन आण ग पटकन डबा. हा, डबा घेऊन ये. ते असं फुंकर मारतात ना, म्हणजे निवडायचे असतात तांदूळ. ओके. मी दाखवते आत. अरे ये तो बहुत इजी है, मैं करता हूँ. लाओ इधर लाओ, इधर लाओ. खरंच करा. अरे 100%. ये आपने लिया 2 बार. 1 रॉकी दादा, 2. अरे सिटू मैं कर लूंगा रे, डोंट वरी. देखो हाँ, सीने देख. ये बराबर है ना? ये अरे तू हसतोयस काय? सॉरी. नाही नाही, ठीक आहे. ते सगळं गोळा कर, निवड आणि आत आणून दे. आम्हाला भरपूर काम आहे. आप जाओ काम करो. मैं उठा लूंगा. काकी आप जाओ. सिटू जा, मैं उठा लूंगा. जाओ. चल चल चल, आपल्याला खूप काम आहे. चल चल. झाकणा दे. सुमन चल, करतील ते करतील. लवकर आणून द्या. हा, आप जाओ. सॉरी. जमेल.
वहिनी पूर्णाचं किती कष्टाचं काम आहे हो. पण आपली स्वीटू अगदी मन लावून करते. हो ग. पण आता प्रत्येक वेळी आपल्याला तिला बोलवता नाही येणार पुरणपोळ्या करायला. का? जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मी येणार आणि पुरणपोळ्या करून देणार, कळलं? हे माझं पण घर आहे, तुम्हाला असं बाद नका करू. बर ये. आणि तसे तुझ्या हातची चव आमच्या हाताला कुठे? तेच म्हणते मी. शुअर चालेल. स्वीटू, बी केअरफुल. अरे काय तू ठीक आहेस ना? काय झालं नाही ना रे? नाही, फक्त ते पातेलं जरा सटकत होतं. पातेलं उलटलं असतं ना बाळा. हा, केवढ्याला पडलं असतं मग. आणि अगं पुरण केवढं घट्ट झालंय बघ. वहिनी अहो, मग पातेलं उलटणार नाही तर मग काय? हो ना, नशीब ते ओमनी वाचवलं. ओम ऐक ना, ते पातेला धरून बस. हो. आई सुटू जरा थांबशील का? ओम पातेला धरून इथेच बस. मी काही मदत करू का? अहो ऐका ना, तुम्ही ते हिशोबाचं करताय ना, ते संपवा मग सांगते तुम्हाला.